आता तर बाबाले माहित पडलं असं घरी गेल्यावर काय ना भाजी तर घरी आणलंच नाही म्हणून झुमर काकाला माहित पडलं असं. आता झुमर काका माझ्या घरी गेले असं, माझ्या बाबाला भेटलं असं, त्याला सांगितलं माघारी पण नाही आलीच नाही. माझ्या बाबांनी म्हटलं असं माझ्या घरी आली नाही, मग या पोट्टा पण नाही घेऊन गेला कुठं भाजीच्या. तापतच नाही का या कुत्र्यानं पार घोळ करून टाकला रे बाबा. कसंच काय करा बाई, इथंच बसावं त्याला लपून, कारण दुसरं ऑप्शनच नाही बाबाशी, उपाय नाही. पण इथंच बसा लागते लपून, कपर्यंत बसावं काय बसावं. आता कसंच करा. म्हटलं झाबरू पिंकरचं काम करून टाकू आपण, आजही करणंच आहे उद्याही करणंच आहे. आज याला काही लांबा करू नाही, ठेवू नये आपण, आजच्या आज करून टाकू काय दुरुस्त. ते आहे म्हणा आजही करणंच आहे उद्याही करणंच आहे. बरं चाल मग काय तर करूनच टाकू आज, सगळं दुरुस्त दारस्त करून सगळं लावलो करून मोकळे होऊन जाऊ. अरे झाबरूदार मारची दा आता हे काय आले म्हणा भावा इकडं, मस्त एकटा सुट्टा बसलो होतो, कोणाला दिसलं नाही पाहिजे म्हणून. आता यायला दिसलो की सांगतीलच तिकडं. माय बाबा ते विचारतेच पहिले का भूषण दिसला का, आणि हा दिसला का, आणि तो दिसला काय, ते तर पहिली विचारते. आता यायले काही ना काही गेम द्या लागत, येऊ तर द्या आता यायला जवळ गेम द्याच लागेल काही ना काही. या भूषणा काय करून राहिला म्हणाले का एकटा इकडं. अरे भूषण अरे म्हटलं काय करू राहिला एकटा. अरे झाबरीदा काही नाही, आम्ही ते लपनची पण खेळून राहिलो ना, तर म्हणून मी इकडे लपून बसला. तर म्हटलं तिकडे पोट्टे गिट्टी विचारा ना, तर सांगू नको. आणि खास करून तर माझ्या बाबा झुमर काका ते जर विचारा तर त्याला अजिबातच नको सांगू. असं आहे का, लपनची पण खेळू लागला का काय त्या बाबा त्या झुमर काकासोबतच खेळून राहिला का तू. नाही त्याच्यासोबत नाही खेळून राहिलो, पोट्ट्यासोबतच खेळून राहिलो मी. पोट्टे पळून राहिले मला, आणि माझ्या बाबाही पाहत असन, आणि ते झुमर काकाही पाहत असन. कारण की मी घरी गेलो नाही सकाळपासून, म्हणून ते मला कामही सांगते. म्हणून त्याच्या आहे ना काही मी चाललो नाही घरी, आणि इकडे लपनची पण खेळून राहिलो. म्हणून म्हटलं माझ्या बाबा काय ते झुमर काका का विचारा तर त्याला सांगू नको. हा मारते झाबरूदा म्हणजे एवढं काम कर बा, सांगू नको, आणि पोट्ट्याला सांगू नको. हो नाही सांगत तशी आम्हाला कोणती एवढी फुरसत आहे बा सांगाले. चाल बा झाबरू चाल, तिकडे पिंगर दुरुस्त करायचं आपल्याला. अरे कुठे लपारे बा लपारे कुठे लवकर, माझ्या बाबाने झुमर काका येऊन राहिले मला पाहिले, लवकर मला लपा कुठे. आता कमालच नाही का माया बिन लपवा म्हणते. आता कुठं लपू तुले काका, लहानचा आहे का तू, खिशात नावण्या दोघता. हा काय म्हटलं खिशात मावशीन का, हा काय बुजणे नसले त्या धंदे करून राहा. सांगून देईन त्या बुड्याला जे खरं आहे ते. माझी इकडं धावपळ करू दे, तिकडं धावपळ करू दे, कुत्र्याला पाहू दे. जे झालं ते झालं. त्या कुत्र्यानं जेव्हा ते घरच्या चिकनच्या पन्या नेल्या, ती आहे घरची नेली म्हणतात, झुमर काकाच्या घरची नेली, तर मग काय नेली तर नेऊ दे ना. हा त्या नशिबात नाही होती तर काय त्याच्या नशिबात होती, ते जे वाच आहे ते होतेच. मग एवढं काय धावपळ करावं लागते. माझी इकडं पळू दे, तिकडं पळू दे, मारलं पू दे, हे करू दे ते करू दे. हा जे काय ते म्हटलं झालेलं सांगून दे. काका जीव घेऊन राहिले का ते बाबा, ते झुमर काका मारून राहिले तुले काय काही म्हटलं राहायच्या मार धावपळ करून राहिला. सांगून द्यायचे जे झालं ते पाहून घ्यायचो, एक गाव दोन तुकडे करूनच टाकले घाले. अरे नाही ना बाबा चचादा, नेहमी ना ते तसं केलं असतं, पण राजा ते खवलू नाही तर का त्यानं भाजीला चिकन आणलं घरी, आणि त्याला खायला भेटलं नाही म्हणून त्याच्या खोबले राजा गरम झाले असं. मला ते बदकायला बघा सोडणार नाही, म्हणून मी आता सध्यात लपून जातो. मग मॅटर थंडा गिंडा झाला का मग सांगेन त्याला काय झालं तर काय नाही. तोपर्यंत मी त्याच्या डोळ्याने दिसत नाही, तोपर्यंत गाप झालेलंच बरं, न दिसलेलंच बरं बाबा. दिसलं तर त्याने राजा मला मारून नाही द्याव, नाही तर का कांडलं फंडलं तर काय करण मी. दोघं जण आहे, झुमर काकाचं तर बापा काय सांगतात नाही, त्याच्यात पारात गरम असन. मग त्याचा पाच नाही भुसणा कधी भेटते कधी नाही, त्याला तुळतच म्हणत असन. मग त्यापेक्षा काय बाबा दिसतच नाही ना, पण फक्त लपू द्या, कुठं नाही कुठं लपा मला. आता कुठं लपू तुले, कुठं लपू सांग तू, सांग ना कुठं लपू तर सांग तू. अरे कुठे लपू ना बाबा, फक्त तू लपो, दिसलं नाही पाहिजे बस, एवढं काम करतो फक्त. मग बाबाला झुमर काकाला दिसलं नाही पाहिजे बस, बाकी कुठे लपू. चले भुसणे एक काम कर मग तू, बंदिया चाका मंगाला बंदिया चाका मंग तिथं लप दिसत नाही ना काही नाही, त्याच्या मांगा लप तू. हो अरे हो जमलं भांडाचा जमलं बंडीच्या चाका मंगाला लपतो मी आता, लपतो तुम्ही सांगा नका तुम्ही. अरे नाही सांगत ना ले, लपना म्हटलं नाही सांगत ना, आता लवकर. काही गरज नाही बरं लपायची फपायची, नसलेले धंदे करून राहिलाय भुसण्या. बुड्याला सांगून दिलं का असं झालं बाबा, काय करू सांगा मी. हो मी ना काय जाणून बुजून केलं नाही, ते झालं. त्याचा बुडा काय जीव घेऊन राहिला का, परका त्याचा बुडा परका आहे का, स्वतःच फुट्ट ना बाप, पण त्याचा आला 2-3 झापडा मारन, विषय खतम करून इकडं काय लपा फपा करावं लागते. काय नसलेले धंदे करून राहिला. नाही बाबू तर तू गलत बोलू लागला. म्हटलं त्याचा बुधा काका सुद्धा दिमागात आहे का, सुद्धा दिमागात आहे का तो. म्हटलं त्याचं जलाशी नुकसान झालं तर तो म्हटलं किती कल ते त्याच्या पोत्यानं जल केलं तर काय त्याला सोलाचं आहे का तो, मला चांगला भटकाला जावं. म्हणून ते भुसणं लपून राहिलं, त्याला माहित ना ते बाबा तर कसं आहे कसं नाही त्याला माहित आहे. त्यानं पाहून आहे त्याचा बाप होय, म्हणून तो लपून राहिला. तुला माहित आहे का काय तर, तुला माहित आहे का आपण काय फक्त वलून माहित आहे आपल्याला कसं आहे काय आहे. आपण म्हणू शकतो का बाप काही नाही कळत, पण अंदरचं त्याला माहित आहे ना काय कळते काय नाही कळत. म्हणून जर त्यानं लपतेत लपू दे, आपल्याला काय बाबा. तेही असं म्हणा, आपल्याला तेवढं काय माहित अंदरचं यायचं काय आहे ना काय नाही, त्याचा बुडा एकदम कसा आहे ना कसा नाही तर. पण नाही बा आपल्याचं म्हणणं असं आहे का त्यानं जाणून बुजून ते कुत्र्याला त्या पन्न्यात चिकन म्हणजे खाले दिलं नाही, त्या कुत्र्याने हिसकल्या म्हणते ना, काय घेऊन पाहिले ते. आता नशिबात नव्हतं, जे नाही तर नाही, जे वाद आहे ते होतेच. सांगून दिलं बुड्याले काय म्हणणं असं, सांगून दिलं तर काय जीव घेणार नाही बा.
पहिले हो जीव नाही घेत बोलायचे आलं पण म्हटलं आता लय गणपतीचे त्याचे बाबा तिले मग जाऊ दे बाबाला पूजेन दिले सर तिकडे तुला तेव्हा येऊन राहिला आता गोष्टी बंद कर नाही अजून त्याला माहित पडून जाय तर भुसण्या भेटून जाय हो जाऊ दे. अरे हे तर तिघं जण इथं दिसून राहिलं शिवलाल भाऊ आपलं तसं वाटलं का भुसणे आणि हे तीन मोठे पार्ट्या करायला गेले आपले तिघं जण इथं दिसून राहिले ना. इथं आहे म्हणजे काय यायचा हात नसू शकते का काही सांगता येते का असं तो काय ते विचारून पाहू ना हे सांगितलं असं बाबू तू थांब आम्ही इथं थांबतो पाहतो त्या बुडा गिडा कुठं दांडून राहिला काय नाही कुठं पाहून राहिलं तुले हा असं काय असं द्यायचं मॅटर हा पाहून घेऊ ना. काही पोट्ट्याला येणं बैकवलं का काय केलं घरी पण नाही घेऊन चालला तर चिकनाच्या घरापर्यंत आलाच नाही हेच पोट्टे होते मग यायलाच माहिती आपण चिकन दिलं म्हणून हे ना बैकोला समजा माहित नाही हा घरी नेऊ नको आपण इकडे पार्टी करून टाकू असं काही केलं की काय तर विचारतो त्याला आता काय तर. अरे मी काय म्हटलं भाऊ भांडा चिकला आपला भुसण्या दिसला का भुसण्या नाही बा चिवलाल भाऊ भूतण्यात नाही दिसला बा मगाची ते तुम्ही त्याच्या म्हणजे पन्न्याने दिला का काही दिलं ना घरी लिहून द्याले तर गेला दिसला नाही तो असं का डबल म्हणजे तुम्हाला तो भेटलाही नाही आणि तुम्ही त्याला भेटले नाही का नाही बा चिवलाल भाऊ तो आता आम्ही इथंच बसू नाही आम्ही इथंच बसू नाही आम्ही गेलोच नाही ना कुठं तो आम्ही आलाही नाही आता का तो पन्न्या घेऊन गेला तो आम्ही आलाच नाही हो जाऊ द्या शिवलाल भाऊ म्हटलं यायचं काही नाही त्याच्यामध्ये काही लेनदेन नाही दिसून आलं इथंच बसल्या तर व्हायचे होतं म्हटलं याचं काही लेनदेन नाही तुमच्याच पुट्यानं म्हटलं तिकडे काही ना काही गापा गुल्ला केला हो त्याला काहीतरी म्हटलं दागड केला एक तर तिकडे इकलं त्यानं म्हटलं त्याला काहीतरी गेम केला हो सुद्धा राहिला काही नाही पण आतापर्यंत घरी आला नाही म्हटलं त्याला काहीतरी गोंधळ केला हो तुम्ही काही बघा त्यानं कमालच केली ना मायातून कुठं गायब झाला काय झाला दिसल्या दिसून राहिला नाही पन्न्या घरी आल्या नाही आता कुठंच पहा कुठं नाही याचा शोध कुठं घ्यावा का रिपोर्ट द्यायच्या नावाचा काय म्हटलं झुमर कसं काय करावा रिपोर्ट द्यावा का नावाचा हा म्हटलं कोणा गेलं गायब केलं का काय केलं आपण नुसतं चिकनाच्या पन्न्या पात्र इकडे ह्याच गायब राहील हा म्हटलं कसं काय करायचं आता हा बुट्ट लेखाचा गायब तर नसून झाला कोणा गायब तर नसून केलं दिले तुमच्या पुट्ट्याला कोण गायब करते भावा तिनं लेखाने एवढं मोठं चिकन गायब करून टाकलं आपलं 2 किलो लेखानं घरी तक्की नाही दिलं घरी नाही दिलं माझ्या घरचं खाऊन टाकलं लेखानं बाय बी तू भेट रे तू भेट रे तुला नाही बजाडलं तर काय राहिले लेखानं बारा नाही शकत कायच करा तू आता बरोबर काही करू नाही शकत काही नाही पण त्याला एखाद्याला त्याला धुनी झाल्या बघा सोडत नाही मी काय काय मुलाला झुमर अरे म्हटलं माझ्या पुट्ट्याला कोणा गायब कोणा केलं ते सांग ना मला कोणी केलं असं का तर राजा ह्याच्या बाय तुमच्या पुट्ट्याला कोण गायब करणार आहे काही बोलून राहिलं राजू म्हटलं का लहान लेकरू आहे ते का पाण्यातला बच्चा आहे म्हटलं मोठं झाटा आहे ना त्याला गायब करणे वाले ते आपलं मोठे एवढं मोठं चिकन गायब करून टाकलं त्याला कोण गायब करते गाले म्हटलं चालू मोठा तुमचं काय कमीच आहे का म्हटलं कोणा गायब येत नाही गेला त्याला पण बसलाय कुठं कुठं मी सांगतो ना आपलं जे चिकन आहे ना तिने विकलं असं त्याला खाऊ खाल्ला आता संध्याकाळी येतो घरी मला असं वाटते तोपर्यंत येत नाही तो म्हणजे मग आताही घरी कळवलं वरणच खा लागते वाटते घेतच्या मायाबीन एवढा मोठा आपण तालमेळ केला आता गदेवाल्याला पकडलं 1 किलो चिकन घेतलं नाशिकला टानिंगसाठी पुरा घोय करून टाकला आपण नाही जिमरे तूच तर टानिकची सोयवाल्या आपण म्हणे चिकनची सोय लावली म्हणे टानिकची सोयच नाही लावली म्हणे आता चिकनही गेलं आणि ते टानिकही गेली बिन नसले तर राजा कुणी टेमल्या काही काढतं सगळं म्हटलं तू याच्यानं झालं बाबू काही म्हणतो तुनं जर ते ठाण्याची गोष्ट नसतं काढली ना तर त्या पन्न्या नाही काय आपण ना मापुरा पोट्ट्याच्या हातात देण्यात नसते आला आपण स्वतः घरी गेलो असतो तुनं ते गोष्ट काढली ठाण्याची सोय ना लावली म्हणे आपण डबल गेलो आपण त्या गदेवाल्याकडं तिकडे गेलं तर पन्न्या पोट्ट्यापाशी दिल्या नाही इकडे पाहिलं काय म्हणजे काय तामजाम केला काही इथल्या दिसून नाही राहिला काय केलं काय नाही घरी आतापर्यंत पन्न्या आला नाही म्हटलं सगळं तू याच्यानं झालं बाबू तो काही म्हण तुनं जर ते ठाण्याची गोष्ट काढली नसती तर म्हटलं इथपर्यंत ह्या वांदा आलाच नसता घरी मस्त आता माझं चिकन जेवण करून झोपलो असतो हे सगळं तू याच्यानं झालं बाबू काही म्हण झुमऱ्या हो 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 शिवलाल मारा झाला ना मारा झाला काय राजे म्हणून राहिले महावीर म्हटलं तुम्ही राहिले तुमच्या पुट्टानं म्हटलं सगळं काही म्हटलं कारण मी त्यांना गेल्या तुम्ही मला म्हणून राहिले बाहेर झालं काय झालं काय झालं म्हटलं बाहेर माझा ढंका वाजून राहिले तर बाहेर झालं म्हणता आम्ही ना काय केलं मी ना आता ठाणीची सोय का मलाच गरज होती का तुम्हाला गरज होती दोघे जण सोबत गेलतो ना आम्ही फक्त आठवण दिली आपण म्हटलं चिकनची सोय लावली टाणीची सोय लावली पण ज्यावेळेस म्हटलं तुम्ही मी ना तुम्हीच म्हणे पाय पुट्ट्यामध्ये बुज नाही ना त्याच्यापेक्षा आपण पन्न्या घरी पाठवून देऊ म्हणे आपण इकडे जाऊन टाणीची सोय लावले मी तुम्हाला काय जबरदस्ती गेले चालाच म्हणून टाणीची सोय लावले तर सगळं माझा करा आणून पाडून राहिले आपल्या पोराचा गुन्हा दाखवून राहिले तुम्ही अरे मला बोलून राहिले म्हटलं असं असते का अरे 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 बाबा कल्ला म्हटलं झुमऱ्या कल्ला तर कमी कर भावा मी का महापुराचा गुन्हा नाही म्हणून राहिलो का गुन्हा आहे त्याचा गुन्हा त्याचा आहे तू ये म्हटलं तुला जर टाणीची गोष्ट काढली नसती मॅटर इथपर्यंत आला नसता माय म्हणणं ये मी ना का जबरदस्ती केली का तुम्हाला टाणीची सोय लावायला चालत म्हणून आता जशी टाणीची गोष्ट केली तुम्हीच तर दे म्हणे पन्न्या म्हणे मोठे म्हणजे पाठवून दे म्हणे घराकडे आपण टाणीची सोय लावायला तू आता सगळं बाहेर आणून टाकून राहिले चालले मोठे आपल्या पुराचा गुन्हा नाही दिसून राहिला त्याच्यामध्ये पन्न्या पाठवल्या त्याला तू घरी निवडून दिले कुठं काय झाला मला असं वाटून राहिलं का दोन्ही म्हणे तुमच्याच घरी तुम्ही फक्त म्हटलं दिका करून राहिले का पन्ने घरी आणले म्हणून असं वाटून राहिलं मला आता खरं सांगा म्हटलं तुम्ही खरं सांगा घरी एकच पन्ने का 2 पन्ने आहेत का म्हणजे दिका करून राहिले मला सांगून राहिले का पुट्ट घरी आलं नाही का दोन्ही पन्न्या घरी आहे सांगा मला अरे इथे एकमेकावरच लोटालाटी चालू आहे मग तिकडे त्या घुसण्यानं ते धिंगाणा केला ते राहिलं ते अल्लं इकडे मग याच्याच दोघात होऊन राहिला तो म्हणजे तो त्याच्या अंगावर टाकून राहिला आणि तो आता त्याच्या अंगावर टाकून राहिला घ्यायच्या महावीर काय म्हटलं आता कोण म्हणत शब्द नाही निघून राहिला माझी गोष्ट खरी आहे ना खरी आहे माझी गोष्ट दोन्ही महिन्यात तुमच्याच घरी आहे ती बघा दिगाव करून राहिले माझ्या मोठं घरी आला नाही पोट्ट्याला घरी लपून ठेवला असून तुम्ही
पुरे आता तेच राहिलं होतं मला करायचं. मी कधी चिकन पाहिलंच कायले, मी पाहिलंच नाही कधी. तूनच पाहिलं काय बोलून राहिला राजा झिमऱ्या, काहीच्या काही बोलून राहिला. म्हटलं चिकन त्याच्यासाठी उलीच्या त्या चिकनसाठी 1 किलोसाठी त्यात एवढा खोटा बोलीन काय सांग बरं. अरे पुट्ट घरी आलंच नाही ना, खरीच नाही आलं ना. मी काय त्या चिकनसाठी नाचवलं, चिकनसाठी खोटं बोलणार आहे का बाबा? काहीच्या काही बोलून राहिला राजा. मार आणून टाका तुम्ही उलट मार आणून टाका. मोठ्याला दोस्त का तुमच्याला मार, मला दोस्त आहे तुम्ही. तू याच्यात झालं. अरे तुलेच नाही म्हणून राहिलो ना मी, दोघाच्या नाही झालं. म्हटलं तू याच्यानं झालं, माझ्याच्यानं झालं, बस झालं. हा जमलं आता. माझ्याच्यानं झालं, तू याच्यानं झालं बा, माझ्याच्यानं झालं, माझ्या पुट्ट्याच्यानं झालं, बस. असं म्हणा बा, माझ्यात झालं म्हणे, माझ्यात झालं, आपल्या पोट्ट्याच्या झालं ते नाही म्हणे. सगळं मोठ्याला कारनामे करून ठेवले, माझ्यात झालं म्हणे. अरे बापरे, इकडे झुम्मर काका रे माय बाबा तर बरेच गरम झाले आहे बाबा. घरी गेलं की बजाडले जो सोडत ते मला बाबा तर सोडतच नाही. आता तर वाटूनच राहिलं मला, आता नाही सोडत. झुम्मर काका वजर गरम दिसून राहिले, वजर गरम. त्याचा मलाच पूर्ण दोष देऊन राहिले बाबा. तुमचं पुट्टच करून राहिले. झाला आता माय काही खरं नाही. घरी गेल्यावर एक प्रसाद चांगलाच भेटते मला आता. पोट भरून आता 1 दिवस भेटते का 2 दिवस भेटते का रोजच भेटते, आता काय माहित बा किती दिवस भेटते तर. पण मला प्रसाद चांगलाच आहे घरी. दाबून पोट भरून. अरे म्हटलं दिसला सांगा दिले त्या उष्ण्याला घरी म्हटलं घरी पाठवता दिले. दिसला तर बाकी सांगू नका इथं काय झालं काय नाही तेवढं सांगणार नका. फक्त त्याला घरी पाठवता. घरी म्हटलं दिसला घरी बोला देऊ ना ते बाबा बस. हो ठीक आहे ना बा. जाऊ दे तुला तिकडं, आता काय उपाशीच राहिले पुरते. नाहीतरी आता मध्ये नाही जेवायचं. आता जेवायचं मन होतं, पण आता जे पाहिजे होतं ते भेटलं नाही ना. तोंडापर्यंत घासाला निसकून घेतला. तर आता जे झालं ते झालं म्हणा. आता काय तर शिवाय येतं म्हटलं, काय करतात उपाशीच राहतो. कहून हा कोण म्हटलं उपाशी राहायचं. अरे त्या घरी नसून तर माझ्या घरी चाल, कळवलं बरं नाही. जे असून ते खा लागन बाबा. चाल माझ्या घरी चाल म्हटलं, उपाशी नको करू. माझ्या घरी चाल, माझ्या घरी जेवतो चाल. तशी तर भाजी आहे घरी आहे, पण राजा म्हटलं ज्याच्यामध्ये मन घुसलं होतं, जे आणलं होतं ते भेटलं नाही. आठवड्यापर्यंत घास आला निसकून घेतला. गती झाली ते म्हणून आता पाय म्हणत नाही जेवायचं. तर तिकडे तुला उपाशीच राहतो, नाही तर काय करता. अरे बाबा उपाशी कायले राहतं, जे भेटते ते खाऊन घेणार राजा. म्हटलं चाल ना माझ्या घरी चाल, म्हटलं सोबत जीव आपण. आता काय माय मन दुखून नसून राहिलं का, दुखून नाही राहिलं का. आता काय करता, जे झालं ते झालं. फुट गेलो कुठं काय कुठं त्याला पाहू आपण. तंगावून गेलं माया बी माणूस. कुठंच पाव दिला आता आणि कुठं नाही पाहू म्हणा. तो आता संध्याकाळचा झोपायला घरी येणारच आहे. जेव्हा खावली येणार आहे त्याला देतो ना, तेव्हा दिले मी दणके दिल्याशिवाय राहत नाही दिले. त्याला चांगला पिदाड दिले काय पिदाडता. आता जाऊ तिकडं, आपला भाजीचा वापस भेटून राहिला का त्याला पिदाडल्या ना. आता भेटून राहिला का आपला भाजीचा वापस. जाऊ दे तिकडे तुल्यास उपाशीच राहतो. काय करता, जे याच्यात मन घुसलं होतं ते आता गेलं. जाऊ दे तिकडं. अरे बाबा चालते मन घुसलाय का. चाल मी एक काम करतो. हो चाल, तुला उधारी पाहिजे मी देतो घेऊन. त्याला दिन पैसे काय करताय का, भांडा इकून टाकतो ना, बायकोला मागतो पैसे आणि तुला 1 किलो चिकन घेऊन घेतो. ते मन राहिलं काय म्हणतं, मनच आहे म्हणतं त्याच्या. म्हणजे काय जेवत नाही म्हणजे दुसरं काही. चाल म्हटलं तुला घेऊन देतो चाल. कर तसं घेतलं पाहिजे आपल्याला घेऊन. उधारी पाजारी घरचं भांडं इकतो हे इकतो ते इकतो म्हटलं राहू द्या. बाय मन राहिला आता राहिलाय. घेऊन काय पाहिजे नाही मला. तर तिकडे तुला आता दिवस काढाय मग 5 दिवस बरं आहे. उद्या मी जेवतो बरोबर. आता माझ्या मध्ये नाही जेवायचं, पूर्ण दिमाग खराब होऊन गेला. नाही कायले बाबा चाल ना म्हटलं देतो ना घेऊन. देतो बाबा. मन आहे तू आलं म्हटलं चाल. काही मांगार घेऊ नको तू. चाल म्हटलं देतो घेऊन. नाही म्हणून लागला ना शुल्लर भाऊ. नाही म्हटलं. हो मला काय पाहिजे नाही. तिकडे तुला चाललो मी घरी. रसला म्हणतो काय खराब करू नका आता. हो जा तुम्ही जा घरी, मी जातो घरी. जा म्हटलं तुमच्या कळवल्यावर वाट पाहू राहिले. जा जेव्हा जाय तिकडे चुल्यात चाललो मी मग. भावाचं फुट्ट मारलं तर सगळं दिमाग खराब करून टाकला. सगळं जेवतो म्हटलं मस्त आता घरी जाऊन टोट्याजवळचा आलेला घाजीच कोण टाकला त्या फुट्ट्यानं. मी काय करावं आता काय दी. जेवतच नाही उपाशीच राहतो. तू का भातात लागला तर आता तिला मी ना तोडला बघा सोडला रस्ता. बस वाटवायला तिला माराव का काय करावं लेखाले. चांगला सोडते चांगला झोडा. आता फक्त हातात लागला पाहिजे त्याला झोडतच लेखाले. काय झालं, काय काकू घेऊन मारला का तुम्हाला. जगवर म्हटलं आता मी बोलायच्या मूडमध्ये काही आहे नाही. म्हटलं माझ्या डोकं काही खराब करू नको. हो मग बशी का झुमर काका तुम्ही तर हे काय केलं. हात घे तुटून जाय. चमकाला भेटून जाय तुले. यापेक्षा म्हटलं तू इथून लवकर सटकून जा बाबू. बाबा मग एखादा मला मारसान तुम्ही. म्हणजे काय केलं मी नसं काय केलं फक्त तुम्हाला म्हणून राहिलं. तुमच्या तोंडावर 12 वाजले दिसून राहिले म्हणून म्हटलं काय झालं काकून मारलं का तुम्हाला. अरे काकून मारलं नाही ते का शिवलाल ज्या बुट्ट्यात नाही का हे आपला भुसण्या ते तुला भाऊ त्याला सगळं धिगारा गेला ना बा. फिर रजा काय सांगा तुले. आम्ही नाही का 2 किलो चिकन आणलं तर आणलं. मग त्याला म्हटलं बाबू एक पण त्या घरी दे एक पण माझ्या घरी नेऊन दे. आम्ही म्हटलं ना जरासं. आता त्याच्या बाबा मी समजत होतं. एक पण त्याच्या घरची होती एक पण माझ्या घरची. या बुट्ट्यानं त्याच्या घरी नेली म्हणते माझ्या घरी नेऊन दिली. लगेच कुठं घेऊन गेला 2 किलो चिकन काय बा त्याचं काही समजायला लिहून राहिलं. एवढं पाहिलं त्याला गावामध्ये पण भेटला नाही. कुठं गेला बिचारा कुठं नाही. त्याला पळू आगरी समजून गेलो. आता चाललो बा घरी काय उपाशी झोपतो. चांगलं मस्त घरी जाऊन म्हटलं मस्त चिकनची भाजी जेवतो. तर काय सगळं लेखाना पुरा मूड ऑफ करून टाकलं. त्याचा फार दिमाग खराब करून टाकला. चहा पितर म्हणजे भुसण्या ना का म्हणजे ते इकडं असं म्हणते. इकडं असं नाही ते तिकडे बुट्टे बाट्टे घेतल्या ते तिकडे गेला असं मावरा गिवरान. नाही बुट्टे गिट्टे सगळं घराकडे आहे. तोच नाही दिसून राहिला म्हणतो. बाकी सगळ्या बुट्ट्या घराकडेच आहे. तो लेखा गाव आहे. मला सोडवायला त्यानं इकडं भात खाल्ला काही ना काही म्हणजे पैसे उडवले त्याला खात्यामध्ये. हो मी काय म्हणतो झुमर काका देता का 5 रुपये देसान का. 5-5 10 म्हटलं दोघं जण आहे. 5 रुपये नाही 10 रुपये देता का. लावतो म्हटलं का भुसण्याचा पत्ता. तुम्ही सांगा लवकर. 10 रुपये लागते फक्त.
₹10 पत्ता लावायचे. पण आता पत्ता लावून काय करतो जग? ते चिकन इकून टाकलं असं आणि पैसे खाऊन टाकले असं नाही तर का? नाही हो झुमर काका, काही नाही काही असं ना त्याच्याजवळ पूर्ण पैसे कशा खर्च झाले असं सांगा बरं. काही नाही काही असं ती फक्त ₹10 द्या. ते म्हणजे आता नुका काम झाल्या त्याचा पहिले त्याचा पत्ता लावतो, नंतर पैसे देतात. नाही तर मी पत्ता लावला देते नुका खाली बस. लाव जगन पत्ता बस, लाव पत्ता. बोले का लई चिकन भेटणार पण त्याला चांगला सुतडाचा चानस तो भेटणार. हात सोयीचा करू राहिले माले त्याला चांगला पिकारतोस मी. लाव म्हटलं लाव आपला जगन पत्ता लावतो. देतो मी तुला ₹10 मग पत्ता लावल्यावर. जमलं मग लागला पत्ता. पण आता चला तुम्ही 10 मिनिटाच्या अंदर पत्ता द्यायचा पा फक्त तुम्ही. तुम्ही कुठे भेटणार का? घरी चालले का तुम्ही? घरी सांगाले तुम्हाला बस ठीक आहे. हो ये घरी सांगाल, या घरीच आहे मी. सांग मला कुठं आहे काय तर पाय तुला काढतो त्याची वरात.